43वी लोकसभा आहे। 5 जानेवारीपर्यंत संपूर्ण 48 लोकसभा पूर्ण होतील। 47,412 आणि काल 813 इतक्या लोकांना मी जनसंवाद केला आहे। यामधले 16 लोक सोडले, कारण मी तुम्हाला जो माझ्याकडे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग्स आहे, मी सर्व जनतेला, नागरिकाला, शेतकरी शेतमजुराला सर्वांना भेटलो आहे। 47,412 आणि कालचे 813 जर पकडले, 16 लोक सोडून बाकी सर्वांनी मोदीजी प्रधानमंत्री होतील असाच कौल दिला आहे। संपर्क ते समर्थन अभियान आम्ही करतो आहे। सोलापूर लोकसभेत आजच्या प्रवासात मोदीजींच्या 9.5 वर्षाच्या संपूर्ण विकास कामाच्या योजना, देश कल्याणाच्या, मध्यमवर्गीय कल्याणाच्या, गरीब कल्याणाच्या संपूर्ण कामं घरोघरी जाण्याचा आमचा आज प्रयत्न आहे। आणि ज्यांना योजना मिळाल्या त्या योग्य पद्धतीने चालू आहेत की नाही, ज्यांना मिळालाच नाही त्यांचं काय, आमचे या लोकसभेतले 600 वॉरियर्स जे आमचे प्रमुख नेते आहेत, या लोकसभेतले 600 प्रमुख नेते म्हणजे समाधान अवताळे सहित सर्व, हे 600 घरी प्रत्येक व्यक्ती जाणार आहे। मी स्वतः समाधानलाही 600 घरी जायचं आहे। हा आमचा जनसंवाद आहे आणि यातनं आम्हाला हा या गोष्टीचा अभिमान आहे की ज्यांच्याही घरी आम्ही जातो, मोदीजींच्या 9.5 वर्षाच्या योजनाचं पुस्तक घेऊन तो शांतपणे बसून आम्हाला जो रिस्पॉन्स देतो आहे, मला असं वाटतं महाराष्ट्रात 45 प्लस जागा, प्लस म्हटलं आहे, ज्या 2-3 जागा आम्हाला वाटतात त्याही ठिकाणी आम्ही फाईट करतो आहे, पण त्याही आम्ही एखाद्या वेळी शेवटच्या क्षणापर्यंत त्याही आम्ही कव्हर करू। पण आज 45 प्लस जागा आम्ही जिंकण्याची स्थिती महायुतीची आहे आणि महायुती 11 पक्षाची 100% मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात भक्कमपणे उभी राहील। आणि जेव्हा मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील तेव्हा आमचे 45 खासदार हात वर करून उभे राहतील। हा आम्ही या ठिकाणी याकरता आम्ही काम चालू केलं आहे। शेवटी जनता जनार्दन मतदार आहे, मतदारांना आम्ही मताचं कर्ज मागतो आहे आणि मताचं कर्ज हे 5 वर्ष काम करून परत करावं लागतं, हे संस्कार आमचे आहे। आणि म्हणून मोदीजींनी 9.5 वर्षात जे काम केलं, जनतेचे मतं घेतले, त्या मताचं काय झालं, देशामध्ये काय काम झाले, जगातला 1500 लोकांचा सर्वे आहे, सी वोटरचा सर्वे आहे। सी वोटर म्हणजे 1500 लोक। एका लोकसभेमध्ये 22 लाख मतदार, 23 लाख मतदार आहे एका लोकसभेत, आणि 48 लोकसभेत जर पकडलं तर बऱ्यापैकी 10-12 त्या ठिकाणी 5-6 कोटी मतदान असेल किंवा जास्त असेल। तात्पर्य आहे की 1500 लोक कसे ठरू शकतात, सी वोटर 1500 लोक कसे ठरू शकतात। आणि हेच राजस्थानमध्ये होतं, हेच मध्य प्रदेशमध्ये होतं, हेच छत्तीसगडमध्ये सी वोटर सांगायचे। मला आक्षेप नाही आहे कुणावर, पण सी वोटरच्या म्हणण्यावर कुठलाही सर्वे होत नाही। पंढरपूरची जनता काय म्हणतं, सोलापूरची जनता काय म्हणतं, माळाची जनता काय म्हणतं, याला अर्थ आहे। शेतकरी शेतमजूर काय म्हणतो, ज्या गरीब माणसाला मोफत अन्न 2029 पर्यंत मिळणार तो काय म्हणतो आहे, शेतकरी शेतमजूर काय म्हणतो ज्याला 12,000 मिळत आहेत। शेवटी 50 कोटी लोकांना देशामध्ये गरीब कल्याणाच्या योजनेचा लाभ मिळाला। महाराष्ट्रात जर पकडलं तर 6.5 कोटी लोकांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळाला। 6.5 कोटी लोकांना वेगवेगळ्या योजनेतनं। शेवटी घेतलेलं मत हे कर्ज घेतलं आहे आणि मताचं कर्ज परत करणे, आम्ही उपकार करत नाही, मताचं कर्ज कसं आम्ही परत करतो आहे। पुन्हा मतं मागताना आम्हाला काहीतरी पाहिजे आहे आणि म्हणून आम्हाला मोदींच्या नेतृत्वात ज्या पद्धतीने कामं झाले ती कामं आम्ही पोहोचवतो आहे। सी वोटरच्या भरोश्यावर आम्ही आमचं राजकारण करत नाही। संकल्प रचना देखील विरोध होतोय, म्हणजे एवढी कामं करून अशा पद्धतीने देखील सर्वे करत असेल। तुम्हाला देखील एक महिला म्हटली होती की म्हणजे पंतप्रधान कोण पाहिजे त्यावरती, म्हणजे अशा पद्धतीचं पण एक वातावरण आहे। असं आहे, मी सांगितलं ना की 16 लोकांनी सांगितलं की वेगवेगळं प्रधान पाहिजे, बाकी लोकांनी सांगितलं मोदीजी पाहिजे। 47,000 इतक्या लोकात, 412 लोकात
काही लोकांचं मत वेगळं असू शकते ना, माझं हे म्हणणं नाही आहे. आता संकल्प यात्रा जी आहे, विकसित भारत यात्रा, या विकसित भारत यात्रेत काय की ज्या योजना मोदीजींच्या आहेत त्यातनं कोणी सुटलं का, त्यांनी त्या रथामधनं, त्या संकल्प यात्रेमधनं आपला काही योजनेचा लाभ घ्यावा. आता ती संकल्प यात्रा ज्यांनी थांबवली त्यांना माझी विनंती आहे की एखाद्या कामाच्या भरोश्यावर आपण 10 वर्षाचं कॅल्क्युलेशन करू शकत नाही. एखादा विषय, एखादा तात्कालिक विषय आला तर तात्कालिक विषयावर आपण असे रथ थांबवणे वगैरे योग्य नाही. माझं आव्हान असणार आपल्या माध्यमातून, विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ हा शासकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून राहिलेल्या लाभार्थ्यांना मदत करण्याकरता हा रथ आहे. मोदी रथ देखील आता काही गावातून विरोध दर्शवला जातोय, ते सोशल मीडियातून समोर आले. आणि आता विकसित भारत यात्रा जे निघाले आहे त्याच्यामध्ये 353 गुन्हा दाखल करण्याचा देखील असा आदेश निघालेला आहे. आणि हा कुठेतरी लोकशाही सोडून हुकुमशाहीकडे वाटचाल होती असं वाटतंय. पूर्णपणे चुकीचं आहे. विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ हा जनतेच्या विकासाच्या कामासंबंधी आहे. हा कोणताही राजकीय यात्रा नाही. हा काही भारतीय जनता पार्टीच्या निवडणुकीची प्रचार रथ नाही आहे. हा 9.5 वर्षातल्या मोदीजींच्या कार्यकाळाच्या योजना कशा कशा आहे आणि कुठे कुठे त्या योजनेचा लाभ कसा मिळू शकतो याचा तो संकल्प यात्रेचा तो रथ आहे. आता हा शासकीय कार्यक्रम आहे. या शासकीय कार्यक्रमामध्ये त्या रथाला अडवणे, त्या रथासमोर प्रदर्शन करणे म्हणजे आपला विरोध प्रदर्शित करण्याकरता जनतेचं नुकसान कशाला करताय. आणि त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्यामुळं काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले असतील, पण गुन्हे दाखल करणे काही माझं म्हणणं योग्य नाही आहे. त्या लोकांना समजून सांगू आम्ही, जे लोक रथ थांबवत आहेत त्यांना कन्फ्युजन झालं असेल की हा काही प्रचार यात्रा वगैरे आहे. ही प्रचार यात्रा नाही आहे. मोदीजींच्या नेतृत्वातल्या 9 वर्षाच्या योजना, 9.5 वर्षाच्या योजनेचा हा रथ आहे. साहेब काल आपण अकलूजला होता तर माढ्याचं म्हणजे जो तिढाच निर्माण झाला होता निंबाळकर आणि मोहिते पाटलांच्या मध्ये, आपण संध्याकाळी तिथे होता रात्री, काय म्हणजे काही तिळा नाही आहे. हा फक्त दिसतो आहे बाहेरून. एकच आहे, मतभेद झाले आहेत काही, आणि मतभेद तर परिवारातही होतात. आपण एका आईच्या पोटातनं 2 मुलं, काही मतभेद तेव्हाही होतात. त्यामुळं एवढ्या मोठ्या पक्षामध्ये पण मनभेद नाहीये. दोघे एका व्यासपीठावर दिसतील 100% काल दिसले नाही होते ना. काल इस्लामगृहामध्ये आपला सत्कार होत असताना रणजित सिंह मोदी बाहेर थांबले होते. कोर ग्रुपमध्ये 100% माझ्यासोबत होते 3 तास. माझ्या सुपर वॉरियरच्या बैठकीमध्ये पूर्ण वेळ आमचे सर्व नेते होते. फक्त काही लोक गैरसमज तयार करतात आहे, मधात गॅप निर्माण करत आहे. मी काल 2.5 तास कोर ग्रुपची बैठक घेतली. निंबाळकर या बाजूला होते, मोहिते या बाजूला होते. तुम्ही गैरसमज करू नका आणि गैरसमज करू नका. 100% भारतीय जनता पार्टी एकसंघ आहे आणि माळा लोकसभा 51% मतं घेऊन जिंकेल. 100% मी तुम्हाला सांगतो. आपल्या बोलण्यावरून उमेदवारी ही रणजित सिंह निंबाळकर यांनाच आहे असं दिसतंय सध्या तरी. बोलण्यावरनं काही दिसत नाही. तुम्हाला अधिकारही नाही आहे. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला अधिकार आहे. मला कुठल्याही उमेदवारीचा अधिकार नाही. पण रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी 5 वर्षामध्ये 40 वर्षातल्या खासदारांनी जेवढं कामं केले नाही तेवढे कामं निश्चितपणे मी तुम्हाला सांगू शकतो की रणजितसिंह निंबाळकरांनी केले. आता जनतेचे मतं घेतल्यावर एखाद्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं असेल त्याचा कौतुक करणे अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे. सर, आपण ऊर्जा मंत्री असताना सत्तेत आल्यानंतर वीज मोफत देऊ असं म्हटलं होतं. मात्र विजेचे दर वाढत आहेत. आता वारंवार शेतकऱ्यांचे जे शेतमाल आहे त्याला देखील भाव मिळत नाही. सगळी परिस्थिती शेतकऱ्यांच्या बाजूने म्हणजे हीच होती, अशी वाईट परिस्थिती. तुम्ही चुकीचं बोललाय. मी असं कधीच म्हटलं नाही. मी असं म्हटलं आहे, शेतकऱ्यांना दिवसाने वीज देण्याकरता मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना ज्या पद्धतीने सुरू झाली, आता 7,000 मेगावॅट, आणि एक काळ असा येईल 100% शेतकरी सौर ऊर्जेवर जातील. आता बघा, 4 लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप मिळाले, फ्री झाले शेतकरी. ही योजना मांडली होती. आणि जोपर्यंत 100% 45 लाख शेतकरी हे सौर ऊर्जेवर शिफ्ट होत नाही तोपर्यंत खरा शेतकऱ्यावरचा भार, आणि शेतकऱ्याला जे आपण 1 रुपया 60 पैशाची वीज देतो, बाकीचे पैसे जे शेतकऱ्याचे असतात ते आपण कॉमर्शियल, इंडस्ट्रियल आणि जनतेकडनं घेतो, ते कमी होऊन जातील. म्हणजे ऑटोमॅटिक रेट कमी होतील. याला अजून 3 वर्षाचा काळ लागेल. आक्रोश यात्रा आजपासून चालू झाली, काय त्याचा परिणाम? आक्रोश करणं कामच आहे त्यांचं.
पण त्याला प्रतिसाद मिळणार नाही, कारण शेवटी विरोधी पक्ष आपलं काम करत असतो. पण मोदीजींच्या नेतृत्वातलं वादळ एवढं मोठं आहे की जगातला सर्वोत्तम. आज बघा, माननीय शरद पवार साहेबांना सोडताना अजित पवार काय म्हणाले की जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता, जगातला आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये आहे, म्हणून मी मोदीजींना साथ देतो आहे. खरं तर अशा आक्रोश यात्रेतनं काय मांडणार आहे? काय तुमचं मांडण्याला येईल? का 2.5 वर्ष सरकारने काय खूप चांगलं काम केलं आहे की 65 वर्ष तुमच्या काँग्रेस पार्टीने चांगलं काम केलं आहे? काहीच नाही आहे. आणि त्यामुळं मला वाटतं, जर समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काही आपण केलं असाल तरच जनता मत देतं. यात्रा निघतात, यात्रा निघत असतात, त्या काढाव्या लागतात. सोलापूरचे खासदार पंढरपूरला कधीच आले नाहीत, मतदारसंघात कधी फिरकले नाहीत. बघा, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितले की 40 वर्षाच्या ते आले नाही याचा अर्थ गरीब कल्याणाच्या योजना पोहोचल्या नाही का? त्या पोहोचल्या आहेत. एखाद्या वेळी उमेदवारीबद्दल एखाद्या व्यक्तीने काम केलं नाही केलं हा निर्णय आमची केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड घेईल. बट असा कुठला मतदारसंघ नाही जिथे मोदीजींच्या सरकारच्या योजना पोहोचल्या नाही. आता निंबाळकर खासदारांनी थोडं समोर काम केलं, काही काम कमी जास्त झालं असेल, त्यांचा परफॉर्मन्स ऑडिट वगैरे काय करायचं ते आपलं पार्लमेंटरी बोर्ड करत असतं. पण याचा अर्थ असा नाही की सोलापूरमध्ये केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ झाला नाही. केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ प्रत्येक लोकसभात झाला आहे. पंढरपुरात पंतप्रधान आवास योजना आहे, पंढरपुरात पंतप्रधान आवास योजना आहे. असतील असं शालिनताई पाटील म्हणतात. उपमुख्यमंत्री आहेत आपल्या सरकारमध्ये सध्या अजित पवार. शालिनताई पाटीलचं ते व्यक्तिगत मत आहे, त्याच्यावर मी काही टिप्पणी करणं योग्य नाही. परंतु अजित पवार आज महायुतीच्या अत्यंत महत्त्वाचे घटक पक्षाचे आमचे नेते आहेत आणि त्यामुळं त्यांच्याबद्दलची टिप्पणी मी करणं काही योग्य नाही. संजय राऊत नेहमी अयोध्या प्रश्नी भाजपला टार्गेट करतं, दगाबाज आणि ते त्यांनी पाडलं नाही वगैरे. भाजपची नेमकी तुमची भूमिका काय आहे? 140 कोटी भारतीयाला माहित आहे. 527 वर्षापासून रामलल्ला तंबूमध्ये आहे. किती वर्षापासून? 527 वर्षापासून. मोदीजीला यावं लागलं, तुम्हाला कमळाला मत द्यावं लागलं, तुम्हाला कमळाला मत देऊन मोदीजीला यावं लागलं आणि मोदीजींना येऊन सुप्रीम कोर्टमध्ये योग्य पद्धतीने सरकार आणि तिथलं सारं मांडावं लागलं. आणि म्हणून आज 527 वर्षानंतर रामलल्ला तंबूतनं निघून जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात 22 जानेवारीला जाणार आहे. आणि त्यामुळं काही लोकांना दुःख आहे, काही लोकांना दुःख आहे की ज्यांनी 65 वर्ष सरकार चालवलंय, पण 527 वर्ष रामलल्ला तंबूमध्ये होते. त्यामुळं 140 कोटी जनतेला माहीत आहे. जनता जेव्हा मतदान करते ना, तेव्हा जनता हृदयातून मतदान करते. आत्मा हृदय ठेवून बटन दाबतं. आणि त्यामुळे जनता ही 100% पुन्हा एकदा मोदीजींनी केलेल्या सर्व कामाचं आम्हाला सार्थकी होईल असं मला वाटतं. राम मंदिरात विरोध हा प्रश्न आहे. काल आपण नातेपुत्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांना अयोध्येला मतदारांना घेऊन जा असं जाहीरपणे सांगितलं, जसं अमित शहानी मध्य प्रदेश इलेक्शन मध्ये सांगितलं होतं, तसं एक आमिष दाखवण्याचा प्रकार असं वाटतं. नो, आमिष नाही. आमच्या संपूर्ण कार्यकर्ते बसले होते आणि ही भूमिका चांगली आहे की शेवटी राम मंदिरात जाण्याकरता घाई न करता, कारण काही लोकांचा उत्साह 22 जानेवारीला आहे, काही लोकांचा 23 जानेवारीला आहे. मी असं सांगितलं की पुढच्या 8 महिन्यामध्ये जनतेला त्रास होणार नाही, तिथे व्यवस्थित दर्शनाची व्यवस्था करता येईल. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था उभ्या कराव्या लागतात दर्शनाच्या. इथनं गेल्यावर त्या ठिकाणी इतकी मोठी गर्दी असणार. त्यामुळे रणजितसिंह निंबाळकर, आमचे गोरेजी या ठिकाणी समाधान अवतळले. मी सांगणार आहे की आपल्या मतदारसंघातल्या ज्यांची इच्छा अयोध्येला जायची आहे त्या सर्वांना घेऊन समाधान अवतळ्याने गेलं पाहिजे आणि सुरक्षित ते वापस आले पाहिजे. शेवटी इच्छा आहे लोकांची. आता मी विठ्ठल रखुमाई या ठिकाणी माऊलीचं दर्शन घेतलं. माझ्या आत्मिक इच्छा होती. मला समाधान अवताळे नाही म्हटलं की मला तिथे दर्शनाला या, पण जाताना तिथे असलेल्या भाविकाची गैरव्यवस्था होऊ नये. मला जरी आतून नेलं, किती लोकांची अव्यवस्था होतो, अशी कुठलीही अव्यवस्था होऊ नये म्हणून समाजांनी सुद्धा या मतदारसंघातल्या 5-10 हजार लोकांना त्या ठिकाणी शांतपणे ज्यांची इच्छा असेल त्या सर्वांना घेऊन गेलं पाहिजे. शेवटी जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे भावनाचा आदर करणे. जेव्हा मतं आपण घेतो, भावनाही असतात लोकांच्या, त्या धार्मिक असतात, त्या देवदेश दर्शनाकरता असतात. त्यामुळं याच्यात काही वावगं नाही आहे.
अरे आम्ही सर्व कार्यकर्ते देव देश धर्म संस्कार संस्कृतीचे रक्षण करण्याकरता एका संस्काराने घडलेले कार्यकर्ते आहोत. त्यामुळे देवाच्या दर्शनाकरता समाधान अवतरणी उद्या 25,000 लोक नेलं तर काय बिघडलं, गेलं पाहिजे. पंढरपुरात पंतप्रधान आवास योजना आहे. लोकसभेमध्ये आपण सर रणजितसिंह निंबाळकर यांची वाहवाकर प्रशंसा केली आणि कुठेतरी माढा लोकसभेमध्ये रणजितसिंह निंबाळकर आज सोबत आहेत आणि आता अकलूजकर सुद्धा आता मोहिते पाटील आता तयारी दर्शवते. मग कुठेतरी भाजपकडूनच त्यांचं खच्चीकरण होते असं अहो वाटतं? नाही हो असं काही, तुम्हीच करता असं. अहो आमचं असं नाहीच आहे. ज्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्याने चांगलं काम केलं तिकिटाचा निर्णय वर होईल. असं नसतं की मागच्या वेळी मी ऊर्जा मंत्री म्हणून काम केलं 5 वर्ष, 15 वर्ष आमदार होतो, मला पक्षाने सांगितलं नका लढू. असं काही नाही आहे. आपण इतकं भाजपमध्ये बघताय, पक्ष केव्हाही कोणाला थांबू शकतं, केव्हाही कोणाला देऊ शकतं. इथे असं नाही आहे की रणजितसिंह निंबाळकर साहेबांची तारीफ केली म्हणजे पक्ष त्यांना, शेवटी त्यांचं काम आहे, त्यांनी चांगलं काम केलं आहे. उद्या पत्रकारितेमध्ये तुम्ही जर उत्कृष्ट काम केलं, तुमचा सत्कार केला पाहिजे, केलाच पाहिजे, का नाही करावं. पंढरपुरात पंतप्रधान आवास योजना आहे, परंतु तिथे लाभार्थी मिळत नाहीत अशी अवस्था चुकीच्या जागेमुळे असेल तर यामध्ये लक्ष घालणार का? नाही, मला वाटतं हे माननीय स्थानिक आमदार साहेब लक्ष घालतील. सर, राजस्थानमधल्या निवडणुकीच्या अगोदर 450 रुपये सिलेंडर देऊ असे आश्वासन दिलं होतं, मात्र संसदेमध्ये तसं काही झालं नाही. याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, राजस्थान सरकार शेवटी कसं असतं की सिलेंडरचा दर कोणतं होतं, इंटरनॅशनल लेवलला. सिलेंडर कुठनं येतं, विदेशातनं गॅसचे रेट ठरतात, पेट्रोलचे डिझेलचे रेट ठरतात. मग सरकारला त्या त्या राज्यामध्ये जर सिलेंडर स्वस्त करायचं असेल, त्या राज्यात त्यांच्या बजेटमध्ये सबसिडी द्यावी लागतं. त्यांच्या बजेटमध्ये सबसिडी देऊन त्यांना करावं लागतं. आता कर्नाटकमध्ये काँग्रेस पार्टीने एवढे अफिडेव्हिट दिले 50 आणि एवढं सांगितलं हे मोफत देऊ ते मोफत देऊ. त्यांना आपल्या बजेटमध्ये द्यावं लागतं. शेवटी सिलेंडरचा रेट, गॅसचा रेट, पेट्रोलचा रेट हे विदेशातनं ठरतं, आपण नाही ठरवत, कारण हे सर्व विदेशातनं येतं. आणि म्हणूनच मोदीजींनी म्हटलं पुढच्या काळात पेट्रोल डिझेलचा काय पर्याय, तर आत्मनिर्भर भारताचा संकल्प म्हणजे आपली सौर ऊर्जा, आपली ऊर्जा, आपला एवढा 12 तास आपल्याकडे ऊन आहे, सूर्य आहे, या सूर्याचा फायदा घेऊन देशातल्या सर्व व्हेकल्स ह्या पेट्रोल डिझेल सोडून त्या ठिकाणी इलेक्ट्रिक होतील का, याच्यावर काम चालू आहे. यालाच आत्मनिर्भर भारत म्हणतात. आणि आता तर मला बघा काही संबंध नव्हता, एक वयोवृद्ध आणि पंडित असलेले व्यक्ती भेटले आता सर्वांसमोर, बडवेजी. त्यांनी मला असं म्हटलं की माझा निरोप मोदीजीला पोहोचवाल का, माझा निरोप मोदीजीला पोहोचवाल का. तरी म्हटलं मी बिलकुल पोहोचवेल. त्यांनी म्हटलं या देशामध्ये पुढचे 10 वर्ष मोदीजी प्रधानमंत्री पाहिजे. आता मी तर काही त्यांना बोललो नव्हतो. या भावना आहेत लोकांच्या, कारण त्यांना असं वाटतं आहे पेट्रोल डिझेलचा पर्याय कोण तयार करेल, तर मोदीजी तयार करतील. गॅसचा पर्याय देशात तयार होईल का, स्वस्त गॅस मिळेल का, तर हो मिळेल. आत्मनिर्भर भारताचा संकल्प होईल. आता बघा काहीच संबंध नव्हता ते मला ओढून म्हटले की मोदीजीला माझा निरोप कळवा, 10 वर्ष मोदीजी पाहिजे, अशी भावना लोकांची आहे. आणि त्यामुळं मला वाटतं आपला रखुमाई विठ्ठलांच्या माऊलीसमोर मी साकडं घातलं आहे की या महाराष्ट्रात दुष्काळ येऊ देऊ नको. शेतकरी शेतमजूर संकटात आहे. शेवटी सरकारने किती आपलं सरकार लुटलं, ते कुणाची सरकार असो, तर कुणाची भूक भागू शकत नाही. आणि त्यामुळं दुष्काळच येऊ नये या महाराष्ट्रामध्ये, आपत्ती येऊ नये या महाराष्ट्रामध्ये, कुठल्याही प्रकारचा असा घटना होऊ नये, दुर्घटना होऊ नये की ज्याचा संबंध लोकांच्या जीवाशी आहे. शेवटी सर्वांचं जीवन मंगलमय राहो, सर्वांना उदंड आयुष्य मिळो आणि कोणाच्या जीवनामध्ये कोणतीही वाईट घटना घडू देऊ नको आणि निसर्गाचा कोप या महाराष्ट्रात येऊ देऊ नको, अशी माऊलीला मी प्रार्थना केली. 2 वर्ष झाले महामंडळ आणि महिला समितीच्या निवडणुका रखडल्यात, नियुक्त्या रखडलेल्या आहेत, कुठेही झालेल्या नाही. आपला निरोप मी एकनाथ शिंदेजीला पाठवतो. सरकार आहे, कार सेवेमध्ये शिवसैनिकांचा देखील सहभाग होता, मात्र उद्धव साहेबांना निमंत्रण नाही, काय आकसाची भूमिका आहे? असं काही आकस नाही आहे. असं प्रत्येक, आता आम्हालाही निमंत्रण नाही आहे, राज्याचा अध्यक्ष आहे पक्षाचा. 22 तारखेला तिथे काय त्या निमंत्रकांनी व्यवस्था उभ्या केल्या आहे, किती लोकांच्या व्यवस्था होऊ शकतात, ज्या अनेक लोक असे आहेत. आपण तर कारसेवा एका दिवसाकरता केली असेल, मी एका दिवसाकरता काही माझे योगदान दिलं असेल, पण 527 वर्षाचे रामलल्ला तंबूतले राम मंदिरात जावे याकरता लोकांनी आयुष्य दिलं आहे. पूर्ण आयुष्य समर्पित केलेले लोक आहेत. त्यांची नावे असतील ना, काही ते नावे असतील ना.
ज्या निमंत्रक ज्या ठिकाणी त्या न्यासाचे लोक आहेत त्यांच्याकडे यादी असेल ना की संपूर्ण आयुष्य दिलं आहे अशी समाज असाही लोक आहेत, मग 22 जानेवारीच का, 23 जानेवारी जाऊ शकतो, 24 जानेवारीला जाऊ शकतो, 25 जानेवारीला जाऊ शकतो. असं नाही आहे की आता मला निमंत्रण आहे याचा अर्थ मी असं समजायचं काय. तिथे असा समाज एक मोठा आहे देशामध्ये, असं एक वर्ग आहे ज्यांनी संपूर्ण राम मंदिराच्या निर्माणाकरता संपूर्ण आपलं जीवनच देऊन टाकलं आहे, अशाची यादी असेल ना. राज ठाकरे आणि त्यामुळं मला वाटतं याला बोलणं नाही त्याला बोलणं नाही, ज्यांच्या मनात ज्या दिवशी वाटतं त्या दिवशी गेलं पाहिजे. राज ठाकरेंना दिले. मला माहिती नाही तिथली व्यवस्था काय आहे, तिथल्या न्यायालयाने काय निर्णय घेतला. आता पंढरपूर न्यायालयाने काय निर्णय घ्यावा हे पंढरपूर न्यायालयाची जबाबदारी आहे. सर, पंढरपूर शहर हे आध्यात्मिक नगरी आहे आणि पंढरपूर शहरामध्ये जे काय पावित्र्य राखलं गेलं पाहिजे आपली हिंदुत्ववादी पक्ष असल्याचं, तर पंढरपूर शहरामध्ये असलेले जे काही आर्थिक धंदे असतील की या सगळ्या विषयावरती पत्रकार सातत्यानं आवाज उठवतात, मात्र प्रशासन मात्र डिम आहे. कंबरच म्हणून प्रशासनावरती अंकुश नाही का शासनाचा? कंबरच म्हणून टाकली पाहिजे अशा व्यवस्थेची. ज्या ठिकाणी असे इतकं महाराष्ट्राचं आराध्य दैवत संपूर्ण देशातनं राज्यातनं ज्या दैवताच्या चरणी लोक येतात अशा ठिकाणी अवैध धंदे आहेत, हे जर उघडकीस आलं आहे तर मी माननीय गृहमंत्री महोदयाशी आमचे नेते देवेंद्रजींशी उद्या मी भेटणार आहे सकाळी. नक्की मला माझी विनंती आपल्याला आहे की संध्याकाळपर्यंत मी सोलापूर प्रवासात आहे, आपण सुद्धा मला एक मोठा चार्ट यादी म्हणून द्यावी. नक्कीच त्याचं कंबरड मोडलं पाहिजे. नाही ठीक आहे केलं. माझा एका जबाबदार पक्षाचा सरकारमधल्या जबाबदार पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी ठरत आहे इथे आल्यावर तुम्ही प्रश्न मांडला त्या प्रश्नाला न्याय मिळवून देणे. तर मी पक्षाचा अध्यक्ष आहे, एका मोठ्या पक्षाचा अध्यक्ष आहे, आमच्या सरकारमध्ये आम्ही आहोत. तुम्ही मला आवर्जून काहीतरी द्या, जे काही त्यांनी वारकऱ्यांनी दिलं असेल तुम्ही द्या. संध्याकाळ पण जर दिलं उद्या मी नक्की माननीय गृहमंत्र्यांशी भेटून कडक कारवाई म्हणजे कंबरड म्हणून टाकणारी कारवाई करण्याकरता मी सभेत केलं असेल. मी माझं जबाबदारी पार पाडतो. त्यांनी केलं आमदार म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली, पण तुम्ही प्रश्न उपस्थित केला तर माझी जबाबदारी मी पार पाडेल. नवाब मलिक काल परत अजित पवारांना भेटले, एखाद्या आमदारांनी कोणाशी भेटावं, आमदार म्हणून ते मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला भेटू शकतं आपल्या कामं घेऊन त्यांच्या मतदारसंघाची. आता नवाब मलिक अजित पवारला भेटले, त्यांच्या मतदारसंघात काही 4 कामं असतील ना. म्हणजे एखादा विरोधी पक्षाचा एखादा उद्या काँग्रेसचा आमदार, आता मी 10 वर्ष विरोधी पक्षामध्ये होते, विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, मी 50 वेळा जायचो. मी ऊर्जा मंत्री होतो तेव्हा विजयसिंग मोहिते साहेब पाटील साहेब विरोधी पक्षामध्ये तेव्हा माझ्याकडे यायचे. मी विजयसिंग मोहिते पाटील मंत्री असताना 50 वेळा विजयसिंग मोहिते पाटलाला भेटलो. याचा अर्थ असा होत नाही काही राजकीय विषय आहे, एखाद्या विकासाच्या विषयाला भेटले असतील. सोलापूर मतदारसंघात शेवटचा प्रश्न की आयात उमेदवार असणार का स्थानिक असणार? तुम्ही सांगाल ते करू.